जेव्हा पॉझिटिव्ह माझा रिझल्ट आला होता त्याच्या अगोदर ती मला काय सिम्पटम्स होते जेणेकरून मला असा डाऊट आला होता की कदाचित प्रेग्नन्सी असेल. विजय, मला बाळाची मुवमेंट जाणवली. वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळेजण? आणि तुम्ही मागच्या जे काही व्हिडिओ मी पोस्ट केले मागची प्रेग्नेन्सी रिलेटेड, सो त्या सगळ्या व्हिडिओला ना तुम्ही खूप जास्त प्रेम देतात आहे आणि ते बघून मला खरंच खूप छान वाटतंय. म्हणजे खूप सर्व मेसेजेस, कमेंट्स, म्हणजे इन्स्टाला सुद्धा आणि यूट्यूबला सुद्धा भरपूर अशा कमेंट्स आल्या. DM सुद्धा येतात आहे कॉंग्रॅच्युलेशन्सचे, काळजी घे वगैरे वगैरे. आणि तुमचे काही क्वेश्चन सुद्धा होते, तर त्या क्वेश्चनचा आन्सर मी आज करणार आहे. म्हणजे आज मी एक 2-3 क्वेश्चनचा आन्सर करेल जे की इम्पॉर्टंट आहे. आणि उद्या स्पेशल तोच व्हिडिओ मी घेऊन येणार आहे तुमच्यासाठी, की तुम्ही मला जे काही क्वेश्चन केले होते त्याचे सगळ्यांचे आन्सर मी उद्या करणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मला जी मी चेक केलेलं जेव्हा पॉझिटिव्ह माझा रिझल्ट आला होता त्याच्या अगोदर ती मला काय सिम्पटम्स होते जेणेकरून मला असा डाऊट आला होता की कदाचित प्रेग्नन्सी असेल. तर मला बरेचसे क्वेश्चन होते कमेंटमध्ये आणि DM सुद्धा आले होते की तुला कसं समजलं किंवा तुला कसं डाऊट आला की तू प्रेग्नेंट आहे किंवा मग तू कशामुळे चेक केलं, हे अशा बरेचसे क्वेश्चन होते. मला म्हटलं चला त्याचा आन्सर आज करूयात. आणि आता मी जे काही व्हिडिओज पोस्ट केलेले या अगोदर ते सगळे माझे अगोदरचे व्हिडिओज आहे, जवळजवळ 3 महिन्या अगोदरचे. आणि जो चोरवटीचा आहे तो याच मंथमधला आहे, 1-2 तारखेचा. तर जे काही पहिले व्हिडिओ होते ते सगळे संपलेत माझ्याकडचे आता, म्हणून आता म्हटलं चला आपण नवीन व्हिडिओ स्टार्ट करूयात. आणि इथून पुढचे जे व्हिडिओज येतील ते रेग्युलर असतील, म्हणजे तुम्हाला मागचे व्हिडिओ बघायची आता गरज नाही पडणार. आता मी रेग्युलर अपडेट राहील तुमच्यासोबत. तर आज आहे 11 तारीख आहे आय थिंक. आज मी चेक करून सांगते, मला पण ॲक्च्युअल लक्षात नाही आहे काय तारीख आहे. हां, आज 11 जानेवारी आहे. आजपासून आपले रेग्युलरच व्हिडिओ येतील. तर आज मी तुमच्यासोबत 2 गोष्टी शेअर करणार आहे. पहिलं तर मी जसं तुम्हाला सांगितलं की माझे सिम्पटम्स काय होते जेणेकरून मला डाऊट आला की हां प्रेग्नन्सी असू शकते, म्हणून मी चेक केलं. आणि दुसरी गोष्ट ही की मला बेबी मुवमेंट कधी जाणवली हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याचासुद्धा मी व्हिडिओ शूट केलेला, ते मी तुमच्यासोबत शेअर करतेच पुढे. पण त्या अगोदर आत्ता आपण म्हणजे जे काही तुमचे क्वेश्चन होते ते बघूयात, त्यावरती मी आन्सर करेलच. आणि मी काय केलं, म्हणजे मला असं वाटत होतं की बोलता बोलताना असं होऊन जातं, आपल्याला जी गोष्ट बोलायची ना ती गोष्ट विसरून जाते. त्यामुळे मग म्हटलं की मी एक नोट करून घेते मला तुमच्यासोबत काय काय शेअर करायचं आहे. सो ते मी सगळं नोट करून घेतलं आहे आणि ते बघत बघत मी तुम्हाला आन्सर करते, म्हणजे कसं एखादी गोष्ट राहणार नाही माझ्याकडनं. तर बरेच क्वेश्चन होते, जसं मी तुम्हाला सांगितलं की तुझे सिम्पटम्स काय होते आणि तुला कसं समजलं की तू प्रेग्नंट आहे आणि तू केव्हा चेक केलं. तर त्या सगळ्यांचा आन्सर मी देते. हे बघा, हे थोडंसं मी एक 4-5 पॉईंट ठेवलेत, जेवढे मला सिम्पटम्स जाणवले ते सर्व मी विसरायला नको म्हणून मग मी नोट करून घेतलं. तर बघा, माझी पिरियड डेट होती 1 ऑक्टोबर. हां, 1 ऑक्टोबर माझी डेट होती. त्यानंतर मला 1 नोव्हेंबरला मी चेक केलं. तर मी चेक ह्यामुळे केलं, दिवाळीचा पिरियड होता, मी गावाकडे गेलेली मम्मीकडे. आणि तिकडे असं होऊ लागलं की मला ना रेग्युलरली जेव्हा पिरियड्स येतात त्यावेळेला मला एक पिरियड्स यायच्या 5-10 मिनिट अगोदर किंवा पिरियड्स आल्याच्या 5-10 मिनिटानंतर ना मला जे क्रॅम्प्स असतात आपले ते चालू होतात, पोटात दुखायला लागतं. एरवी मला असं कधीच होत नाही की मला 4-5 दिवस अगोदर दुखायला लागतं. तर मी मम्मीकडे होते तेव्हा मला असं होऊ लागलं की 1 तारीख माझी डेट होती आणि मला 24-25 तारखेपासून मला पोटामध्ये दुखत होतं आणि मला समजत नव्हतं की ते का दुखतंय म्हणून. आणि असं वाटत होतं की हां पिरियड्स येतील, पण पिरियड्स तर काय आले नाही. त्यावेळेस आमचं सोनोग्राफीचं पण ठरलं होतं. मम्मी बोलली चल आपण सोनोग्राफी करू, पण म्हटलं नको, मला नाही करायची. सो ते सुद्धा आमचं कॅन्सल झालं. मग ह्या अशा 7-8 दिवस मला जवळजवळ ते क्रॅम्प्स होत होते पोटामध्ये. आणि कदाचित ते इम्प्लांटेशनचं क्रॅम्प्स असेल, मला माहिती नाही कशामुळे होत होतं. तर आपले जे पिरियड्सचे क्रॅम्प्स असतात ना, सेम तसेच क्रॅम्प्स होते. फक्त एवढा फरक होता त्याच्यामध्ये की ते मला असे जास्त कंटिन्यू नव्हते. एक 2-3 मिनटं व्हायचं, पुन्हा शांत व्हायचं. पुन्हा दिवसभरामध्ये असं खूपदा व्हायचं की थोडा वेळ होईल, पुन्हा शांत होईल, थोडा वेळ होईल, पुन्हा शांत होईल, असं बऱ्याच वेळा मला जाणवलं. आणि मग नंतर ना मला अचानक सर्दी आणि खोकला झाला. इतका जास्त सर्दी आणि खोकला झाला होता ना की माझा आवाज पूर्णपणे चेंज झाला होता.
आणि आवाज चेंज झाला ना त्यावेळेसच मला असं वाटलं होतं की मला एवढा सर्दी खोकला कधीच होत नाही. तर झाला तर हिवाळ्यामध्ये होतो, नाहीतर मग तो पण होत नाही. मला मोस्टली सर्दी खोकला खूप कमी प्रमाणात होतो. 1 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये एकदा झाला तर असा होतो. आणि पाणी चेंज झालं म्हणून झाला असेल असं वाटलं, पण तसंही कधी होत नाही. मी कुठेही गेले ना, पाणी चेंज कितीही होऊ द्या मला, पण कधीच मला सर्दी खोकल्याचा त्रास होत नाही. पण त्यावेळेस इतकं जास्त सर्दी आणि खोकला झाला होता आणि कफ पण मला खूप जास्त झाला होता. माझा पूर्ण आवाज चेंज झाला होता. त्यावरनं मला थोडंसं येत होता डाऊट, कारण काय झालं ना, मी अगोदर खूप जास्त अशी व्हिडिओज बघायचे की काय सिम्पटम्स असतात काय नाही. तर त्यामुळे मला ते थोडंसं होतं लक्षात की हां असं असं होतं म्हणून कुणाकुणाला. पण तरी पण मी ते जास्त मनावरती नाही घेतलं आणि मी ती गोष्ट कुणालाच नव्हते बोललेले. त्यानंतर मग झालं असं की मी नंतर इकडे आले परत पुण्याला मम्मीकडनं आणि एक डेट होती माझी. तर मला असं होतं पिरियड्सला, म्हणजे पिरियड डेटच्या 1-2 दिवस अगोदर, 3 दिवस, 4 दिवस, कधी कधी 5 ते 6 दिवस अगोदर सुद्धा पिरियड्स येतात. पण कधीच असं झालं नाही की डेट टू डेट पिरियड्स आले किंवा मग लेट झालं, असं कधीच होत नव्हतं. तर त्यावेळेस असं झालं की म्हणजे 30 तारखेला मी ठरवलं होतं की हां कदाचित वाटते आपण चेक करूयात. पण म्हटलं माझं ठरलेलं की मी 3 किंवा 4 तारखेला चेक करणार. कारण जर तुम्ही, आता मी इथे थांबते पण तुम्हाला एक गोष्ट सांगते की जर तुम्ही माझा प्रेग्नेन्सी रिव्हीलचा फर्स्ट व्लॉग बघितला असेल, जेव्हा मी चेक केलं होतं त्याच्यामध्ये मी सगळ्या डिटेल्स दिलात तुम्हाला. जर तुम्ही तो व्लॉग बघितला नसेल तर जाऊन बघा. आणि तो व्लॉग्स बघून सुद्धा त्या व्लॉग खाली मला कमेंट्स होत्या की तुझे सिम्पटम्स शेअर कर, म्हणून मी आता शेअर करते. तर असं झालं होतं, मी 30 तारखेला ठरवलं होतं की मी 3-4 तारखेला जे आहे ते चेक करेल, पण मला अजिबात कंट्रोल होत नव्हतं. म्हणून मग मी 31 तारखेला रात्री ठरवलं की चला आता पिरियड्स आले नाही आहेत, आपण उद्या चेक करून बघूयात. मग मी 1 तारखेला चेक केलं, म्हणजे 1 नोव्हेंबरला. तर 1 नोव्हेंबरला सकाळी चेक केलं आणि तो रिझल्ट पॉझिटिव्ह आला. तर असं काहीचं म्हणजे झाल्या त्या गोष्टी आणि असे सिम्पटम्स होते माझे. तर बाकी काही जास्त सिम्पटम्स नव्हते मला, एवढे नॉर्मली सिम्पटम्स होते जे मी तुमच्यासोबत शेअर केले. आणि अजून पण तुम्हाला काही क्वेश्चन असतील ना तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता, त्याचे आन्सर मी नक्कीच करेल. आणि बाकीचे, लाईट गेली आमची, आणि बाकीचे जे क्वेश्चन आहेत तुमचे, ज्या काही डाऊट्स आहेत ते सगळे मी उद्याच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करेल. उद्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझा फर्स्ट ट्रायमेस्टर कसा गेला, माझा पहिला महिना, दुसरा महिना आणि तिसरा महिना, ह्या सगळ्यांच्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. सो चला हा व्हिडिओ कंटिन्यू करा आणि मला बेबी मुवमेंट कधी जाणवली ना ते सुद्धा तुम्ही पुढे बघा. आत्ता जस्ट ना म्हणजे रात्रीचे 10 वाजले, अजून विजय घरी आलेला नाही आहे. तो बाहेर आहे, आई झोपल्यात आणि मी ना एकदम म्हणजे मला झोप आली होती, तर मी मोबाईल वगैरे ठेवून एकदम शांत पडले होते. आणि म्हणजे माझी कंबर दुखत होती, तर मी 2 मिनटासाठी पाठीवर झोपलेले आणि मी एकदम शांत पडलो. तर तितक्यात मला ना अशी बेबी मुवमेंट जाणवली, जी की इतकी छान वाटली ना मला. म्हणजे जे काही एक्सप्लेनेशन आहे ना ते मी खरंच नाही सांगू म्हणजे ते एक्सप्लेन नाही करू शकत मी. एवढं भारी वाटलं मला. आणि तिची बेबी मुवमेंट आहे ना ती मला कशी जाणवली ते मी तुम्हाला उद्या सांगेल. आत्ता नाही एवढं बोलू शकत, कारण आई तिकडे झोपलात आणि मी खूप जास्त हॅप्पी आहे. सो चला आता मी तुम्हाला उद्या सांगते की मला कसं फील झालं आणि काय झालं ते. बाकी माझी जी फर्स्ट रिॲक्शन होती ती मला कॅप्चर करायची होती, म्हणून मग मी आत्ता जस्ट ही छोटीशी क्लिप घेते आहे की म्हणजे बेबी मुवमेंट मला ते झालं त्याची. असं मी विजयला पण सांगणार आहे. विजयला घरी मी लवकर बोलवलं आहे, तो बाहेर मित्रांसोबत आहे, त्याला पटकन ये बोलले मी. आता तो आल्याच्या नंतर त्याला सांगेल, बघू त्याची रिॲक्शन काय असेल ते. काय असेल काय असेल ओळख ना, थोडंसं मोठ्यानं बोल ना. ओळख त्या आधी काल कसं ओळखलं होतं इमली असेल. पटकन ओळख काय असेल. क्ल्यू द्या. नाही क्लू नाही, सांग पटकन काय असं. खायचंय? नाही खायचं नाही. मग काय फायदा? सांग ना काय असेल तर. खायचं नाही आहे. डोळे उघडू नको फक्त. एकदम छोटी वस्तू आहे. अच्छा, ओळख काय असेल. काय माहिती, मला काय माहिती. ओळख ना. नाही माहिती. चॉकलेट. खायचं नाही आहे म्हटलं मी. मग चॉकलेट मन येईल तेव्हाच खायचं. मी तुझा एक हात माझ्या एका हातात दे, मी मागून एक हातात पकडते. तसा हात नाही निघते ना. ढिल्ला सोड ना, ढिल्ला सोड. असं कर ना, ढिल्ला सोड ना. असं असं पकडायचंय त्याला, असं असं पकडायचंय, त्याच्यामुळे असं कर.
अरे डोळे, एक मिनिट डोळा उघड, एक मिनिट डोळा उघड. असं पकडायचं आहे ना त्याच्यासाठी, असा ढिल्ला हात सोड. हात तसं नाही, डोळे बंद कर. ढिल्ला सोड, डोळे बंद कर. विजय, मला बाळाची मुवमेंट जाणवली. कसं झालं माहिती का, मला झोप आली होती, मी मोबाईल ठेवला आणि अशी आडव्या अंगावर झोपले, पण पाठ दुखू लागली, मग अशी झोपले, म्हणजे पाठीवर झोपले, डोळे बंद होते आणि म्हणजे नाही का असं इथं बेंबीच्या थोडंसं खाली तसं मासा कसं तरंगतो तसं झालं. आणि त्याच्या आधी मी व्हिडिओ पाहिला होता, म्हणजे मी लवट व्हिडिओ पाहिलेली बाळाची मोमेंट कधी जाणवती, कशी जाणवती, तर ती काहीतरी 4थ्या महिन्यापासून बहुतेक चालू होती. तर ते तसं दाखवलेलं, ते बटरफ्लाय उडतं ते नाही माहीत मला कळलं, पण मासा उडतो, बबल असं. तर मी अशी ना झोपलेली डोळे बंद करून आणि मला त्याचं जाणवलं की काहीतरी उडत आहे म्हणून. आणि 2-3 सेकंदासाठी जाणवलं. त्याच्यानंतर मग काय झालं, मला तेव्हा लक्षात नाही आलं, 2-3 सेकंदासाठी जाणवलं, मी डोळे बंद, मला लक्षात नाही आलं. मग नंतर मला क्लिक झाले, अरे ही बेबीची मुवमेंट आहे, आपण असंच व्हिडिओ पाहिला. मग मी तुला दाखवते, मोबाईलला मी सर्च केलं, लगेच ChatGPT टाकलं, ChatGPT म्हणे हा, नंतर ना यूट्यूबला टाकलं, यूट्यूबला सीन सांगितली, इथं जाणवलं बेबीची गाली. असलं भारी फील झालं ना. मी ताईला पण सांगितलं, ती म्हणे आता जाणून तुला इथं थोडा वेळ. ते आता हालचाल करीत बाबू. मला वाटलं एवढे लवकर नसेल. हा, ते काहीतरी 16 आठवड्यापासून 20 आठवड्यापर्यंत जाणवतं, पण कोणाकोणाला लवकर जाणवते. मला, मी ते लय मोठे व्हिडिओ पाहिलेले, त्याच्यामुळे मला ते क्लिक झालं. लगेच क्लिक नाही झालं, त्याचे एका मिनिटानंतर मला क्लिक झालं, अरे हे असं होतं. मला असली खुशी झाली, म्हणून मी तुला कॉल केला होता. नंतर लक्षात आलं, कॉलवर मला तुझे एक्सप्रेशन पाहता नाही येणार. आणि त्यानंतरनं सुद्धा मला 2 वेळा मूवमेंट जाणवली. सो मला कन्फर्म झालं की हां, ही पक्का मूवमेंटच होती. कुणाकुणाला लवकर जाणवते, कुणाला लेट जाणवते, पण माझ्या बाबतीत मला लवकर जाणवली. तर हे असा काहीसा व्हिडिओ होता. सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझा जो काही आनंद होता ना, तो मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. खरंच खूप भारी फिलिंग होती ती, जेव्हा मला फर्स्ट मूवमेंट जाणवली होती. आणि मी कन्फ्यूज अजिबात नव्हते त्यावेळी, कारण मी अगोदर भरपूर व्हिडिओज बघितलेले. तर मग मला कन्फर्म झालं होतं की हां, ही नक्कीच मूवमेंट आहे. तर चला, असं काहीसा क्षण होता जो मी तुमच्यासोबत शेअर केला आहे, आणि पुढेही फ्युचरमध्ये मला तो बघता येईल. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर बाय.